सुरू अडकला का काय? ए सुरू हा सुरू हो हो बोल ना. हा नाही म्हटलं लवकर ये आणि ते आल्यावर मला सांग बर का तिकडं काय काय झालं. हा पुन्हा कुणाला भेटला. हा हो सगळं सांगेन. एक विचारू? विचार ना. राग मानून घेऊ नको पण मी अशी सारखी सारखी तुझ्यावर संशय घेते तुझ्यावर विश्वास दाखवत नाही म्हणून रागवलाय का रे माझ्यावर? नाही नाही अगं असं काही नाही आहे मम्मी. माझं खरंच इथे काम आहे आणि मला थांबावं लागेल इथे आता अजून काही दिवस. कारण ते काम झालं ना तर बाबा लवकर बरे होतील. नाही नाही कर बाबा तुझं सगळं काम कर. मी काय तुझ्या पाठीमागे लागणार नाही आणि काही टून लावणार नाही. तुला जसं पाहिजे तसं काम कर. हा फक्त मला वाईट वाटणार नाही असं करू नको बरं का? नाही असं काही होणार मम्मी. मी आता काळजी घेईन की कोणालाच वाईट वाटणार नाही. लवकर येशील ना घरी उद्या? वेळेवर खा पी लवकर ये उद्या वाट पाहती तुझी. हो बाय. ठेव का? ठेवतो फोन. काय झालं? मम्मींशी परत खोटं बोलावं लागलं म्हणून वाईट वाटतं. पण दुसरा पर्याय नव्हता. तो कधीच नसतो. एक खोटं बोललं की ते लपवायला दुसरं खोटं मग तिसरं खोटं असं करत करत आपण त्या जाळ्यात कधी अडकतो ना सौरभ आपल्यालाही नाही कळत. सौरभ खरं तर पूजा इकडे झाली ती तुझ्या घरी व्हायला हवी होती. मला माहिती आहे कस्तुरी पण कसं शक्य आहे ते? तेव्हाही मम्मींमुळे अडलं होतं आताही त्यांच्यामुळेच अडलंय. हो पण आपण पूजा केली. पण म्हणून आपला विजय झाला असं नाही वाटत मला. सौरभ काहीही झालं ते लोक माझ्याशी कसेही वागले तरी तेच माझं सासर आहे. आणि आज आपण ते घर सोडून इथे राहतो. हे सगळं ना लपाछपी पकडापकडी हे लहानपणी बरं वाटायचं. आता मोठं झाल्यानंतर कधी ना कधी या आव्हानांना सामोरं जावंच लागणार आहे. तुला नक्की काय म्हणायचंय? हे आता असं किती दिवस चालणार? लक्ष्मी आज त्यांचा दिवस ना काही अडथळा न येता गेला. उलट सगळं चांगलं झालं. काय रे विजय? हो सवालच नाही. पण त्यांचं पूर्ण आयुष्य पडलंय त्याचं काय? आणि आपणच मुलांना शिकवलंय ना की खोटं बोलायचं नाही, खोटं बोलल्याने पाप लागतं. आणि आता वेळ आली आहे तर आपणच पाठिंबा देतोय त्यांना शाबासकी देतो. तुम्हाला नाही वाटत काहीतरी चुकतंय? लक्ष्मी ते असं करतायत त्याच्या मागं कारण आहे. अहो पण आपली माऊ तिच्या सासरपासून दुरावते. एक मुलगा आपल्या आईपासून दुरावतोय. आपण त्यांना काही शिक्षा केली नाही किंवा त्यांच्याशी वाईट वागलो नाही. त्यांचं जसं कर्म आहे ना त्यांना भोगावंच लागणार. त्यामुळे ना मला अजिबात काही चुकीचं वाटत नाही. मग काय जिंकल्यासारखं वाटलं? हे बघ कोण जिंकलं कोण हारलं हा प्रश्न नाही. माझ्यासाठी ना माऊचा संसार व्यवस्थित होणं हे महत्वाचं. तिचा संसार नीट होण्यासाठी ना मी काहीही करायला तयार आहे. असा किती काळ चालणार आहे तिचा संसार? जोपर्यंत तिच्या सासरी कळत नाही तोपर्यंतच ना? मी हनुमंत लोखंडे माऊला काहीही होऊ देणार नाही. म्हणजे माऊला इथेच ठेवून घ्यायची? माऊलाच नाही सौरवला पण इथं राहायला सांगणार. लक्ष्मी मी तेव्हा जिंकेन ज्यावेळेस कामिनी स्वतः येईल आणि माऊला इकडून घेऊन जाईल. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? तो तिचा संसार आहे आणि संसारात तडजोड ही करावीच लागते. आपली माऊ लाखात एकी. माऊ त्या घरावर घरातल्या प्रत्येक माणसावर राज्य करेल. सगळ्यांना आपलंसं करेल. लक्ष्मी हे ना बोलायला सोपं वाटतं. तुला अजून त्या घरातली लोक माहित नाही म्हणून असं बोलतेस तू. त्या घरात राहणं म्हणजे ना शिक्षा भोगणे. त्यामुळे ते जे करतायत ना
एकदम बरोबर करताय आणि माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. अहो पण लक्ष्मी, तू कितीही बोललीस ना तरी मी माझं मत बदलणार नाही. त्यामुळे आता हा विषय नको, संपला. हा, ठीक आहे. तर आज झोपूया आता. सकाळी खूप काम आहेत. गुरुजी येणार आहेत, उत्तरपूजा आहे ना. मला ड्युटीला पण जायचंय. लक्ष्मी, माझी लेक जावाई सुखात आहेत ना. अजून काय पाहिजे आपल्याला? ते आनंदात असतील तर आपण आनंदात आहेत. तू आता जास्त विचार करू नको. हा आनंद ना जोपर्यंत मम्मीला कळत नाही तोपर्यंतच आहे. पुढे काय होईल ते फक्त देवालाच माहित. हा छोटा भाई, हा तू काळजी करू नको. तू कुठे कोणाला सांगणार नाही, त्यामुळे मम्मीला काही कळणार नाही. तू बिंदास्त राहा. हा, मी नंतर फोन करतो तुला, बोलतो मी. घ्या. अहो कशाला? मग मी कधीच कुणाचे उपकार अंगावर ठेवत नाही. घ्या. अहो नको, राहू दे. एकदा सांगितलं ना घ्या म्हटलं, घ्या म्हटल्यावर घ्यायचं. काय खाल्लेल्या मिठाला जागलात तुम्ही. आपल्याला आवडलं नाही तर काही माणसं. मम्मी ते ए तुझ्याशी बोलले मी. आवडलं आपल्याला गुरुजी, आवडलं. तुम्हाला कधी बी काय बी लागलं मला फोन करायचा डायरेक्ट मला. तुमचा एक पोरगा आहे ना, हो. घरी पाठवून द्यायचं त्याला गुरुजी. त्याला स्वतःच्या पायावर ही मम्मी उभी करणार. त्याचं भविष्य आता माझ्या हातात. काय गुरुजी, विश्वासातली माणसं भेटणं लय अवघड बर का. कधी माणसं काळजात हात घालत्यात आणि त्याच काळजाचे तुकडे करून डोक्यावर बसत्यात, सांगता येत नाही. एखाद्या माणसाला जवळ केल्यावर, त्या माणसानं असं वागल्यावर त्याला त्याची लायकी दाखवावी लागते. दाखवावी लागतीच. टेकताय ना का जेवण करू आता? हा, निघतो. मम्मी आत्ताच्या आत्ता हितून निघायचं. बोरिया बिस्तरा गुंडाळायचा आणि तडक स्वतःच्या गावाला निघून जायचं. परत हिथं दिसलास ना याद राख. विश्वासू होतास म्हणून घरामध्ये पाऊल तरी टाकू शकलास, नाहीतर घरात पाऊल टाकण्याच्या आत आडवा केला असता तुला. खाल्लेल्या मिठाला तरी जागायचं शिवा. स्वतःचा माणूस आणि पाठीत खंजीर खुपसलास. राईट हँड ना करे, माझ्या भाईचा राईट हँड ना तू.
गद्दार गद्दार निघालास. दाखवलीस ना लायकी. तडक घरातनं निघायचं आणि स्वतःच थोबाड इथं दाखवायचं नाही, नाहीतर चल निघ. भाई भाई मी तुमच्याशी गद्दारी नाही केली भाई. भाई जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो होतो ना तेव्हाच सांगितलं होतं की आपलं इमान मी तुमच्या पायात ठेवलंय. तेव्हाच भाई मी शब्द दिला होता की आजपासून सौरभला मी छोटा भाई बोलणार. छोटा भाई आपल्यासाठी आपली निष्ठा, आपला इमान, आपला शब्द, आपला जीव सगळं सगळं काही आहे. आणि मी फक्त शब्द पाळला बाय. दगा दिलास, दगा केलास आणि वरून असं बोलतोस वैर. आ गद्दारी केलीस आणि वर तोंड करून ये बोलतोस वै. नाही मम्मी, भाई आपला छोटा भाई आहे ना खूप साधा सोपा सरळ माणूस आहे. तू कधीच चुकत नाही. तरी आयुष्यात एकदाच प्रेम केलं आणि त्याला त्याच्यासाठी एवढी मोठी शिक्षा मिळते. अशी शिक्षा कोणालाच मिळाली नसेल कधी. बस झाली नाटक, बस. इथनं उठायचं आणि निघून जायचं. इथनं उठायचं आणि निघून जायचं, नाही तर माणसानं बोलवून हकलून लावीन तुला इथनं. लई वाईट बाई आहे मी. मम्मी जाण्यापूर्वी फक्त खरं काय आणि खोटं काय तेच सांगायचं होतं मला. भाई मला माहित होतं की छोटा भाई कस्तुरीच्या घरी आहे आणि त्यांनी राहायला चाळीमध्ये घर घेतलं हे सुद्धा माहित होतं मला. काल त्याचीच पूजा होती. मी तेव्हा तिकडे गेलो तर मग छोटा पहिला तिथं पाहिलं मी. आधी 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 मला खूप 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 राग आला, पण नंतर कस्तुरी आणि ते त्याचं प्रेम बघून मला कोणाला पण सांगावंसं नाही वाटलं. छोटाबाई कधीच चुकत नाही. छोटाबाई कस्तुरीवर खूप खूप प्रेम करतो आणि मी छोटाबाईच्या सुखासाठीच काही बोललो नाही, चूप राहिलो. कमू बघ, मी तुला बोलले होते का नाही का सौरभ कस्तुरीच्या इकडे आहे आणि तुझा माझ्यावर विश्वासच नाही. आणि माझ्यावर काय, तुझा तर बाई कुणावरच विश्वास नाही. आम्ही सगळे सांगत होतो, पण तू तर आपल्या पोरावरच विश्वास ठेवत होती. आता बघ बाई काय झालंय. नाही म्हणजे मला कळतंय, पण आता काय करायचं. एवढं कानी कपाळी ओरडून तुला सांगितलं, तुझ्या चांगल्यासाठीच सांगितलंय. पण तुझं पोरग तुझा विश्वासघात केला ना, तुझ्या पोरानं केला. आम्ही सगळे सोड ग, आमच्यावर तर तुझा विश्वासच नाही. पण त्या मम्मी मी काय म्हणतो, त्या घरातली लोक खूप चांगली आहे मम्मी. हो काल तर त्या हवालदाराने पण मला सोडून दिलं. काय काय नाही बोलला मला. आपण कस्तुरीला परत घरी घेऊन येऊ, म्हणजे सगळं चांगलं होऊन जाईल. छोटा बाईने आपल्या हे जे सगळं केलंय ना त्याच्या प्रेमासाठी केलंय मम्मी.
माझं माझ्या पोरावर प्रेम नव्हतं का? पिस्तूल काढ. पिस्तूल काढ. इथं बराबर कपाळावर मारायची माझ्या. नाही 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 मम्मी मला नाही जमणार आहे मम्मी सगळं. माझ्या पोरानं माझ्याशी विश्वासघात करून मला मारली आणि तू आता इथं या गोळीनं संपून टाक मला. नाही मम्मी नाही मला नाही जमणार मम्मी माफ करा मला मम्मी. मम्मी जसे भाई आहेत ना तसेच तुम्ही आहात माझ्यासाठी. मला नाही जमणार मम्मी माफ करा मला मम्मी. अरे चल रे खोटाड्या. जसा बाई तशी मी म्हणा. बाई तशी मी ना. मग चल एक फोन लाव. लाव फोन. आतापर्यंत जे घडलं नाही ते आता हिथं या घरात घडणार. लाव त्याला फोन. कस्तुरी, ए कस्तुरी, काय झालं? का चेहरा पाडलायस तू? अगं हे बघ, इकडे बघ. मी परत येणार आहे. मला घरी जावं लागेल ना. पण मी अचानक असा नाही गेलो तर मम्मीला संशय येईल. मग ती सगळ्यांना मला शोधायला पाठवेल. आणि मी तुला प्रॉमिस केलं ना मी परत येईन म्हणून. मग हो, पण आई बाबांना यातलं काहीच माहिती नाही अजून. त्यांना काय सांगणार आहेस? डोंट वरी, मी याचा विचार केलाय. हे बघ, उत्तर पूजा झाल्यानंतर मी बोलणार आहे त्यांच्याशी. सौरभ, हा, मी पोलीस स्टेशनला चाललोय. तुम्हाला जाता जाता मी हॉस्पिटलला ड्रॉप करतो. जावयावरचं प्रेम जास्त चाललंय. जावं आहेत तसे. कधीतरी लेकाशी सुद्धा असं बोलत जा. एक काम धड करत नाही. तू काय त्याचं कौतुक करते का? बाबा असं बोलू नका. तुम्ही बघा, एक दिवस विजय खूप मोठं काम करून दाखवेल. जावई बापू तुमच्या तोंडात साखर पडो. आणि तुम्ही बघाच, एक ना एक दिवस आपला विजू असं काम करेल की तुम्ही अख्ख्या चाळीला सांगत सुटाल की हा माझा लेक आहे म्हणून. मॅडम, जरा जमिनीवर या. लय कौतुक करू नका. असं काही होणार नाही. माऊ बघितलंस कसं बोलतात ते. तुझं लग्न झाल्यापासून ना सारखे विजूच्या मागे लागलेत हे. गप जरा. सौरभ, चला मी तुम्हाला सोडतो. हो बाबा, पण उत्तर पूजा नाही झाली. गुरुजी येणार होते, अजून कसं काय नाही आले? सकाळी लवकर येतो म्हणाले होते. हो, येतच असतील. हा शिवादादा बोला. हॅलो हॅलो छोटा भाई. दादा काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? बाबा ठीक आहेत ना? छोटा भाई, माझ्याकडून एक चूक झाली छोटा भाई. काय? इथे मम्मीला सगळं कळलंय छोटा भाई. काय?